सर्वप्रथम लोकन्याय न्यूजच्या प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा। भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान अद्वितीय आहे। एका परकीय आक्रमणांच्या सावटाखाली दबलेल्या भूमीत स्वराज्याचा विचार करणारे आणि तो प्रत्यक्षात साकार करणारे शिवाजी महाराज हे केवळ योद्धेच नव्हे तर एक दूरदृष्टी असलेले कुशल राज्यकर्ते होते। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा आणि विचारधारेचा पुनर्प्रत्यय घेणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे। फेब्रुवारी 19, 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले शिवाजी महाराज हे माता जिजाबाई आणि पिता शहाजी राजे यांचे सुपुत्र। लहानपणापासूनच जिजाऊंनी त्यांच्यावर धार्मिक आणि राजकीय शिक्षणाचे संस्कार केले। रामायण, महाभारत आणि भारतीय इतिहासातील पराक्रमी राजांचे किस्से ऐकून त्यांच्यात स्वराज्य स्थापनेची जाणीव निर्माण झाली। त्या काळात बहुतेक भारतीय राजे मुघलांच्या किंवा आदिलशाही व निजामशाही सारख्या सत्तांच्या मांडलिक होते। मात्र शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला। स्वराज्य हे केवळ एक राजकीय तत्वज्ञान नव्हते, तर ते अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसांचे स्वप्न होते। शिवाजी महाराज हे अफाट पराक्रम आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध होते। त्यांनी गनिमिकावा ही युद्ध पद्धती विकसित केली, जिच्या जोरावर त्यांनी अनेक युद्धांमध्ये मोठ्या सैन्यांना नमवले। त्यांनी जलद हालचाली, डोंगरदऱ्यांचा उपयोग, अचानक हल्ले आणि रणनीतीच्या सहाय्याने मुघल, आदिलशाही आणि इंग्रजांशी प्रभावीपणे लढा दिला। तसेच त्यांच्या प्रशासन व्यवस्थेत लोककल्याणाला सर्वोच्च स्थान होते। त्यांनी महसूल व्यवस्था सुधारणे, किल्ल्यांची बांधणी आणि न्यायदान प्रणाली यासाठी अनेक सुधारणा केल्या। 1674 मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला। हिंदू संस्कृतीचे पुनर्जीवन करणाऱ्या या सोहळ्यानंतर त्यांना छत्रपती ही उपाधी देण्यात आली। त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला आणि शत्रूंना सातत्याने प्रभावित करत स्वराज्याचे संरक्षण केले। शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचेच नव्हे तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्रोत ठरले। त्यांचा शौर्य, दूरदृष्टी आणि राज्यकारभार आजही आदर्श मानला जातो। त्यांच्या विचारावर चालत पुढील अनेक वीर योद्ध्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढली। छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम योद्धे, कुशल प्रशासक आणि प्रजेवर प्रेम करणारे राजे होते। त्यांची स्वराज्य निर्मिती ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून ती प्रत्येक भारतीयांसाठी अभिमान आणि प्रेरणेचा स्रोत आहे। त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या शिकवणीचा अंगीकार करून आपल्या समाजासाठी योगदान देऊया। राज्य कोणाचेही असो, परंतु जनतेच्या हिताचे असावे, अन्यायाविरुद्ध लढा देणारे असावे, असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत। ही माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।